ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती पत्नीमध्ये अधिकच प्रेम वाढेल, सुख समाधानही लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर पडतील. नवरात्रीमध्ये हे ऐकल्याने त्याचे फळ अधिकच वाढते. शिवपुराण ऐकल्याने दुर्गा माता अधिक प्रसन्न होते व दोन्ही देवांचा शुभ आशीर्वाद आपणास मिळतो. ओम नमः शिवाय. अध्याय 21. पार्थिव लिंग पूजनाचे महात्म्य. ऋषी म्हणाले, सुतजी, या कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी हे आम्हा सांगावे. सूत म्हणाले, आपली कामना पूर्ण होण्यासाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी हे आता मी सांगत आहे. विद्यार्थ्यांनी 1000 लिंगाची पूजा करावी. पुत्रप्राप्तीची इच्छा असलेल्यांनी 1500 लिंगाची पूजा करावी. वस्त्रांची इच्छा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करावी. मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी 1 कोटी शिवलिंगाची पूजा करावी. पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांना 1000, दया इच्छा करणाऱ्यांनी 3000, तीर्थयात्रा इच्छा करणाऱ्यांनी 2000, मित्रांची इच्छा करणाऱ्यांनी 3000, दारिद्र्य घालवण्यासाठी 5000 लिंगाची पूजा करावी. नित्यपूजेचे एक लिंग पाप नाहीसे करते. शिवलिंगाच्या नित्यपूजनाने सर्व संकटातून मुक्तता मिळते. भवसागरातून तरुण जाता येते. सर्व देवदेवता लोक शिवलिंगाची पूजा करतात. शिवलिंगाबरोबर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि यजमान या त्यांच्या 8 मूर्ती पूजनीय आहेत. त्यांच्या समवेत सर्व भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या मूर्तींचे पूजन करावे. त्यानंतर शिवजींच्या परिवाराचे पूजन करावे. ईशान, नंदी, चंड, महाकाल, भृंगी, उरुष, स्कंद, कपदीश्वर, सोम, शुक्र या क्रमाने चंदन, अक्षता आणि बिलोपत्र वाहून पूजन करावे. त्यानंतर भगवान शिवजी समोर वीरभद्राचे आणि कीर्तिमुखाचे पूजन करावे. 11 रुद्रांचे शास्त्रविधीपूर्वक पूजन करावे. यानंतर पंचाक्षर मंत्राचा जप शतरुद्रपाठ करावा. त्याचप्रमाणे शिवांची विविध स्तुती स्तोत्रे म्हणावीत. तसेच शिवपंचांग पाठ करावा. शिवप्रभूंना अत्यंत आदराने नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे. त्यामुळे शिवसायुज्यता प्राप्त होते. सर्व शिवपूजन हे शास्त्रविधीनुसार करावे. रात्रीच्या समयी करावयाची सर्व देवकार्ये उत्तराभिमुख बसून करावीत. शिवपूजन हे देखील उत्तरेकडे तोंड करून करावे. शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तेथील पूर्व दिशा शिवजींच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये. उत्तरेला शिवजींचे वामांग असते. तेथे शक्तिरूप उमादेवी विराजमान असते. त्यामुळे पूजा करणाऱ्याने उत्तरेला बसू नये. दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवजी पूजन करावे. शिव उपासकाने भस्माचा त्रिपुंड लावावा. रुद्राक्षांची माळ धारण करावी. बिल्वपत्रे इत्यादी साधनसामग्री बरोबर घेऊन पूजेला बसावे. म्हणजे पूजा करताना उठावयास लागणार नाही. अत्यंत एकाग्रतेने आणि शांत मनाने पूजा करावी. अध्याय 22. शिवनैवेद्य आणि बिल्व महिमा. ऋषी सुतांना म्हणाले, भगवान शिवजींचा नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले आहे. तरी शास्त्र काय सांगते ते आम्हाला सांगावे. तसेच बिल्वपत्राचा महिमा वर्णन करून सांगावा. सूत म्हणाले, अनेक जण शिवव्रताचे पालन करतात म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. त्या एकाग्रतेने श्रवण करा. शिवजींचा नैवेद्य अवश्य भक्षण करावा. शिव नैवेद्य जरी प्रसन्नतेने पाहिला तरी अनेक पापे नाहीशी होतात आणि जर प्रत्यक्ष श्रद्धाभावनेने खाल्ला तर पाप नाहीसे होते आणि निश्चित पुण्याही वाढते. शिवजींचा नैवेद्य ग्रहण केल्याने शिवसायुज्यता प्राप्त होते. ज्या घरामध्ये शिवजींना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अत्यंत पवित्र बनते. शिवजींचे स्मरण करून नैवेद्य ग्रहण करावा. जो मनुष्य शिवजींचा नैवेद्य अग्राह्य मानतो, खात नाही, तो महापातकी समजावा. ज्यांनी परमश्रद्धेने शिवदीक्षा घेतली आहे अशा शिवभक्तांसाठी हा नैवेद्य जणू काही महाप्रसादच आहे. ज्यांनी अन्य देवतेच्या उपासने दीक्षा घेतलेली आहे आणि त्यांना शिवभक्ती प्रिय आहे त्या सर्व भक्तांना शाळीग्रामलिंग, रसलिंग, केशरलिंग, स्फटिकलिंग, रत्नलिंग या सर्वांमध्ये आणि सर्व ज्योतिर्लिंगामध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवलिंगाच्या नैवेद्याचा लाभ झाला. तो नैवेद्य ग्रहण केल्यामुळे त्यांना चांद्रायणा व्रता एवढे पुण्यफल प्राप्त होते. जो मनुष्य शिवलिंगाला शास्त्रविधीपूर्वक स्नान घालतो आणि स्नानाच्या जलाने 3 वेळा आचमन करतो त्याची कायिक, वाचिक व मानसिक अशी त्रिविध पापे ताबडतोब नाहीशी होतात.
बिल्ववृक्ष महादेवाचेच रूप आहे. देवदेवतांनी देखील त्याची स्तुती केलेली आहे. सर्व लोकांमध्ये एवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थे मांडली आहेत. ती बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करतात. जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो तो निश्चितच शिवपदाला प्राप्त होतो. जो बिल्ववृक्षाखाली आपल्या मस्तकावर जलाचे सिंचन करतो त्याला तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफल प्राप्त होतं. जो गंध आणि फुलांनी बिल्वमुळाचे पूजन करतो त्याला सुख, शांती, संतती प्राप्त होते. बिल्वमुळाशी दीप प्रज्वलित करावा. बिल्ववृक्षाखाली जो शिवभक्ताला भक्तिभावनेने भोजन देतो त्याला अनेक प्रकारचे पुण्यफल लाभते. पूजेनंतर शिवलिंग बंद पेटीत ठेवून घरात शुद्ध स्थानी ठेवावे. अध्याय 23 शिवनामाचा महिमा. ऋषी म्हणाले, सूतजी आपणास नमस्कार. आपण आम्हाला शिवनामाचा महिमा सांगावा. सूत म्हणाले, शिवजींची जे उपासना करतात ते खरोखर धन्य आहेत. त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. मुखातून शिवनामाचा उच्चार झाला तर अनेक पापांचा नाश होतो. खरोखर शिवनामाचा महिमा अगाध आहे. पाप कर्मामुळे अनेक प्रकारची फळे प्राप्त होतात. त्या सर्व पापी फळांचा नाश शिवनामामुळे होतो. शिवनामास गंगा म्हणतात. या गंगेमध्ये आजपर्यंत अनेक लोक परमपवित्र झाले आहेत. सातत्याने जो शिवनामाचा उच्चार करतो तोच ज्ञानी, तोच योगी, तोच परमपवित्र. जगात असे कोणतेही पाप नाही की जे शिवनामामुळे नष्ट होत नाही. शिवनामरूपी नौकेत जे कोणी बसतात ते भवसागर सहजपणे पार करतात. शिवनाम हे अमृत आहे. त्याचे अवश्य सेवन करावे. जन्मोजन्मीचे पुण्य ज्याने जमवलेले असते त्याला शिवनामाची प्राप्ती होते. पुरातन काळापासून शिवनामाचा महिमा अनेक ऋषीमुनींनी वर्णन केला आहे. शुद्ध अंतःकरणाने व निस्वार्थ भावाने शिवनाम जपावे. अध्याय 24 भस्म महिमा व तो धारण करण्याचा विधी. शंकराची उपासना करणाऱ्यांना भस्मधारण विधी ही मंगलकारक आहे. 2 प्रकार, एक महाभस्म व स्वल्प भस्म. वैदिक मंत्राचा उच्चार करून भस्म धारण करावे. अग्निहोत्रातील भस्माने त्रिपुंड काढावा. भस्मामध्ये जलाचे मिश्रण करून संपूर्ण शरीरावर भस्म धारण करावे. जो मनुष्य परमश्रद्धेने भस्मलेप व त्रिपुंड धारण करत नाही त्याला शिवज्ञानाची प्राप्ती होत नाही. भस्म धारण केल्याने भस्माचे जितके शरीरात प्रवेश करतात त्याने तेवढी शिवलिंगे धारण केली आहेत असे समजावे. भस्मामुळे आरोग्य व आयुष्य यांची वाढ होते. भस्म अंगावर धारण केले तर त्याच्या तिन्ही रेषावर 9 देवता वास करतात. पहिल्या रेषेवर प्रणवातीत अकार, गार्हपत्य, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातःसवन आणि महादेव या देवता असतात. त्याच्या दुसऱ्या रेषेवर प्रणवातील अकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यदिन, सवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा व महेश्वर या 9 देवता वास करतात. त्याच्या तिसऱ्या रेषेवर प्रणवातील मकार, आह्वनीय अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्युलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन व शिव या 9 देवता अधिष्ठित असतात. मानवाने देश कालाधिकाचा विचार करून भस्म आमंत्रित करावे. सर्वांगास भस्म लावावे. शक्य असेल तर त्रिपुंड काढावा. शिवजींचे स्मरण करावे. नमः शिवाय मंत्र म्हणावा. अध्याय 25 रुद्राक्ष महिमा. सूत म्हणाले, शौनकजी, मी रुद्राक्षाचा महिमा सांगणार आहे, तरी एकाग्रतेने श्रवण करा. रुद्राक्ष हे परमपवित्र असून ते शिवजींना अत्यंत प्रिय आहे. रुद्राक्षाच्या दर्शनाने, त्याला स्पर्श केल्याने व त्यावर जप केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. पूर्वी श्री शंकरांनी पार्वतीला रुद्राक्षाचा महिमा सांगितला. एके दिवशी लीलावश होऊन मी डोळे उघडले. माझ्या डोळ्यातून अश्रू खाली पडले. त्याच्यापासून रुद्राक्ष नावाचा वृक्ष निर्माण झाला. त्या वृक्षावरील रुद्राक्षे मी विष्णू भक्तांना आणि सर्वांना दिली. त्यानंतर मी भूलोकी रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण केले. तेव्हापासून याचा महिमा वाढला. पांढरी, लाल, पिवळी आणि काळी अशी 4 प्रकारची रुद्राक्ष आहेत. रुद्राक्ष आकाराने जसजसे लहान होत जाते तसतसे ते अधिक फल देणारे ठरते. मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष अधिक फलदायी असते. रुद्राक्ष आपल्या शरीरावर धारण करावे. संन्यासी लोकांनी प्रणवाचा उच्चार करून रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्ष धारण करणाऱ्या माणसाने पूर्ण शाकाहारी राहून कोणत्याही व्यसनाच्या अधीन राहू नये. फक्त सात्विक अन्नाचे सेवन करावे. भस्म, त्रिपुंड, रुद्राक्ष व शिवनाम धारण करणारा कोणताही मनुष्य दुराचारी होत नाही. सर्व प्रकारचे परमात्म्याचे नियम हे माणसाने सदाचारी राहून आपल्यातील देवत्व प्रगट करावे यासाठी आहे. रुद्राक्ष धारण करून
जो दुराचाराने वागेल त्याला विविध प्रकारच्या पापांचे प्रायश्चित्त भोगावे लागते. यासाठी सत्संगती करावी, सदाचारी बनावे व रुद्राक्ष धारण करावे. अनेक मुखांची रुद्राक्ष असतात, त्यावर विविध प्रकारचे देवदेवता असतात. हे पार्वती, रुद्राक्षाचे 14 प्रकार आहेत. त्याला धारण करण्याचे मंत्र सांगतो. पहिला ओम ह्रीम नम, दुसरा ओम नम, तिसरा ओम क्लीम नम, चौथा ओम ह्रीम नम, पाचवा ओम ह्रीम नम, सहावा ओम ह्रीम हुम नम, सातवा ओम हुम नम, आठवा ओम हुम नम, नववा ओम ह्रीम हुम नम, दहावा ओम ह्रीम नम, 11वा ओम ह्रीम हुम नम, 12वा ओम क्रोन क्षोन रोन नम, 13वा ओम ह्रीम नम, 14वा ओम नम. या 14 मंत्रांनी क्रमशः एकमुखी रुद्राक्षापासून 14 मुखी रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्षामुळे भूतपिशाचाची बाधा होत नाही. सूत म्हणाले, हे मुनीश्वरांनो, रुद्राक्षाचा महिमा भगवान शिवजींनी पार्वतीला सांगितला. त्याचे कथन केले. भस्म व रुद्राक्ष धारण करून शिवाची उपासना, कोणतीही उपासनाही व्यर्थ जाणार नाही. नमः शिवाय. विद्येश्वर अध्याय पूर्ण. ओम नमः शिवाय. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.